अहिल्यानगरचा मोहरम मानवता, बंधुभाव आणि सामाजिक सलोख्याची 500 वर्षाची उज्ज्वल परंपरा. वंचित बहुजन आघाडीकडून इमामबाड्यात सादर अर्पण. निजामशहाने लावलेले मानवतेचे रोपटे आजही तितक्याच श्रद्धेने फुलते. इमाम हुसेन त्यांच्या त्यागाच्या संदेशातून एकतेचा वारसा जपण्याचे आवाहन. योगेश साठे. मोहरमच्या पवित्र पर्वानिमित्त वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अहिल्यानगर येथील इमामबाड्यात पारंपरिक पद्धतीने चादर अर्पण करण्यात आली. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष योगेश साठे यांनी अहिल्यानगरच्या मोहरमच्या ऐतिहासिक परंपरेचे महत्त्व अधोरेखित करत सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि एकतेचा संदेश दिला. यावेळी बोलताना योगेश साठे म्हणाले की बडे इमाम आणि छोटे इमाम अर्थात इमाम हसन व इमाम हुसेन यांच्या त्याग, प्रेम आणि सत्याच्या संदेशाच्या स्मरणार्थ नगरकरांनी ही ऐतिहासिक परंपरा जपली आहे. अहिल्यानगरचा मोहरम हा सामाजिक सलोखा, परस्पर आदर आणि एकतेचे जिवंत प्रतीक आहे. इमाम हुसेन यांच्या त्याग, शांतता आणि मानवतेच्या संदेशातून समाजात बंधुभाव अधिक दृढ करण्याची गरज आहे. या कार्यक्रमास शहराध्यक्ष हनीफ शेख, जिल्हा सल्लागार JD शिरसाट, भिंगार शहराध्यक्ष राजीव भिंगार दिवे, देवीदास भालेराव, सुरेश पानपाटील, अविनाश धनवे, सुशील साळवे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज अहिल्यानगर येथे मोहरम निमित्ताने 6व्या दिवशी जे 15व्या शतकामध्ये निजामशहांनी परंपरेचं आणि मानवतेचं ही जी वाटचाल चालू केलेली ती त्यानंतर मराठा साम्राज्य तसेच ब्रिटिश काळातही आणि स्वातंत्र्यानंतरही अविरत चालू ठेवण्याचं या अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व माणसांनी आणि मानवतावाद म्हणून जागा ठेवण्याचं काम हे नगरमधील जनतेने केलेलं आहे. त्याच्यामुळं हा मोहरमचं हा जे काय आज उत्सव मनवला जातो, हा जो काय साजरा केला जातो, हा भारतामध्ये अद्वितीय आहे. तसेच बडे इमाम आणि छोटे इमाम म्हणजेच आपले इमाम हुसेन आणि इमाम हसन यांचे जे दोन्ही भावांची जे त्यागाचे आणि प्रेमाचा जो काही शांततेचा संदेश आहे त्यांनी दिलेला जगाला, त्यांचं शांततेचं हे जे प्रतीक म्हणून अहिल्यानगरमध्ये त्यांच्या त्यागाचं हे प्रतीक म्हणून इथं साजरा केला जातो. आणि त्यांच्या त्यागाचं आज स्मरण म्हणून आज अहिल्यानगर वंचित बहुजन आघाडी जिल्हा, शहर आणि युवक आघाडी यांच्या वतीने त्या बडे इमाम यांना चादर अर्पण करून त्यांचं त्यागाचे स्मरण करण्यात आलेले आहे.